हम एक अद्भुत दुनिया में रहते हैं जो सुंदरता, आकर्षण और रोमांच से भरपूर है। अगर हम खुली आँखों से रोमांच की तलाश करें तो हमारे रोमांच का कोई अंत ही नहीं है। मैं कहीं जाने के लिए नहीं बल्कि जीने के लिए यात्रा करता हूँ। मैं यात्रा के लिए यात्रा करता हूँ, असली बात तो आगे बढ़ना है। हर किसी को दुनिया घूमने का शौक़ नहीं होता, पर जिन्हें होता है वो इसकी असली किंमत समजते हैं। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्लॉगमध्ये आपण त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत। मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 12:25 आणि माझ्यासोबत 6 मित्र आणि मी। तर या ट्रिपला सुरुवात करण्या अगोदर आपण गाडीला हार आणि नारळ फोडून प्रवास करूया। असं मानलं जातं की एखादी ट्रिप करण्या अगोदर गाडीला हार आणि नारळ फोडून प्रवास केल्याने आपला प्रवास एकदम सेफफुली होतो। आमच्या ट्रिपची सुरुवात आमच्या गोचा या गावापासून तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचं आहे। चला, आमची गाडी निघाली त्र्यंबकेश्वरसाठी। त्र्यंबकेश्वर जाण्या अगोदर आमचा सगळ्यांचा असा प्लॅन होता की जाता जाता महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊनच जायचं। यासाठी महालक्ष्मी या ठिकाणी पोहोचलो दर्शनासाठी। हे मंदिर रात्री बंद असतं, यासाठी देवीला बाहेरूनच नारळ अर्पण केला। तर चला, सगळ्यांना गुड नाईट आणि सकाळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन घेण्यासाठी भेटूया। फायनली आम्ही सकाळी 4 वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो, परंतु दिवाळीचा सण असल्याने दर्शनासाठी जाम गर्दी होते। हे मंदिर सकाळी 5:30ला ओपन होतं। दर्शनासाठी आलेल्या भक्तांची खूप जास्त गर्दी होते। लगभग आम्हाला मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचायला पाऊण तास लागला असेल, एवढी गर्दी होती। मंदिराच्या आतमध्ये पोहोचायला गर्दी बघून एकदम उचकून गेलो, सांगण्यासारखे शब्दच नाही, एवढी गर्दी होती। दर्शनासाठी थांबलेल्या लाईनमध्ये उभे राहून खूप जास्त थकवा निर्माण झालेला असा जाणवत होता। 8:30 वाजले तरीसुद्धा दर्शनाची लाईन संपेना। प्रवास करून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झोप दिसून येत होतं, परंतु काय करणार, नाहीतरी शेवटी आम्हाला दर्शन घ्यायचंच होतं। यासाठी आम्ही लाईनमध्ये तसंच थांबलो। दर्शनासाठी आलेल्या भक्तांना लाईव्ह दर्शन घेता यावं यासाठी प्रत्येक धर्मदर्शन हॉलमध्ये TV लावले होते, जेणेकरून सगळ्यांना लाईव्ह दर्शन घेता यावं। शेवटी मंदिराच्या मेन दरवाजाकडे पोहोचलो। मंदिराच्या मेन गेटवर मोबाईल अलाउड नाही याची नोटीस बोर्ड लावलेली आहे, यासाठी आपण मंदिरात मोबाईल घेऊन जाणार नाही। दर्शन घेतल्यानंतर आपण भेटूया। आमचं दर्शन घेऊन झालंच, तर आता थोडं आपण या मंदिराबद्दल जाणून घेऊया। त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग मंदिर हे इतिहासाचा 3रा पेशवा म्हणजेच बालाजी बाजीराव यांच्याशी जोडलेला आहे असे मानले जाते। आणि 1740मध्ये जुन्या मंदिराच्या जागेवर सध्याचे मंदिर बांधले आहे। हे मंदिर गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहेत आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एकमेव असे मंदिर आहे। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून तिथे शिवपिंडीमध्ये 3 कपार म्हणजेच त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत, जे जगामध्ये इतरत्र आढळत नाही असे मानले जाते। हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते आणि येथे अनेक धार्मिक विधी केल्या जातात। दर 12 वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभ मेला भरतो। तो चलो उठो और निकल पड़ो अपने रास्ते पे। तब तक के लिए बाय। हम लोग जल्द ही मिलेंगे मेरे अगले व्लॉग में। थैंक्स फॉर वॉचिंग माई ब्लॉग एंड डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब माई चैनल। थैंक यू।